नुकतीच एक बातमी पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर आली. त्यात नेमकं होतं काय? विनेश फोगाट ही 50 किलो वजन गटातून अपात्र ठरवण्यात आले. नेमके कारण काय झाले की ती अपात्र झाली? तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की विनेश फोगाट ही पॅरिस ऑलिम्पिकमधून का बाद झाली, तिला डिस्क्वालिफाय करण्यात आले. तर त्याचे नेमके कारण काय? तर विनेश फोगाटचा कुस्ती गट हा 50 किलो वजन गटाचा आहे. ही कुस्ती सुरू होण्यापूर्वी त्या दिवशी कुस्तीपटूचे वजन केले जाते. आता 50 किलो वजन गटात ती जर आहे तर तिचे वजन 50 किलो भरणं गरजेचं होतं. तर आज झालं काय, म्हणजे बुधवारी सकाळी झालं की तिचं वजन 50 किलोपेक्षा जास्त भरलं. 50 किलोनंतरही तिचे वजन 100 ग्रॅम जास्त होते. फक्त 100 ग्रॅम वजन हे जास्त होते. त्यावरतून ऑलिम्पिक असोसिएशनने तिला बाद ठरवले. तर हे पहिल्याच वेळेस झालं का? तर नाही. तर या ऑलिम्पिकमध्ये तिने यापूर्वी 3 मॅचेस खेळल्या. 3 मॅचेसपूर्वीही तिचे वजन थोडे जास्त होते, पण डाएट कंट्रोल, व्यायाम हे करून तिने 50 किलो वजन मॅच केले होते. तर नेमकं फायनलच्या सकाळी, ज्या दिवशी आज रात्री म्हणजे बुधवारी रात्री तिची फायनल होणार होती, तर यापूर्वी तिचे वजन सकाळी मोजले गेले. त्यावेळेस तिचे 100 ग्रॅम वजन जास्त भरले. आता या जास्त वजनामुळे ऑलिम्पिक असोसिएशनने तिला डायरेक्टली बाद करण्यात आले. आता ऑलिम्पिक असोसिएशनला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने रिक्वेस्ट केली, पण ऑलिम्पिक असोसिएशनचे काही नियम असल्यामुळे त्यांनी तिला पुढे कन्सिडर केले नाही. यापूर्वी विनेश फोगाट ही 53 किलो वयोगटात खेळायची. ही पहिलीच वेळ होती की ती 50 किलो गटात खेळत होती. आता या ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वयोगटात फक्त आणि फक्त गोल्ड आणि ब्रॉन्झ मेडल दिले जाणार आहे. सिल्वर मेडल कोणालाच मिळणार नाही. बुधवारी रात्री 10च्या सुमारास तिला सुवर्णपदासाठी अमेरिकन कुस्तीपटू साराह अँड हिल्डरब्रँडसोबत सामना करायचा होता. तर आता हा सामना होणारच नाही आणि ही जी अमेरिकेची कुस्तीपटू आहे तिला डायरेक्टली गोल्ड मेडल देण्यात येणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे विनेश फोगाटला या ऑलिम्पिकमधून डिस्क्वालिफाय करण्यात आलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.